सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सर्वेश महेश गाडीवकर. माझ्या शाळेचे नाव वाघे नंबर 1. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. जमलेल्या तमाम हिंदू बांधव व मराठी बांधवांना या शुभाचा मानाचा मुद्रा. बोल मी आलोय या कलियुगात आणि न येऊन करून चाललाय. कारण कुणी एक आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी नेत्याच्या नावाने अंबरडा फोडत असेल, तो एक मराठी भावांचा वंशज, तर आम्ही काय कानाचे पडदे बोलत असे करून शांत बसायला होतं? कडक कपाळातून नऱ्या खोऱ्यातून निधड्या छातीने दिल्ली घोड्याच्या टापात दिल्लीच्या तख्तापर्यंत नेलेल्या त्या शुभाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लखतरे गुढी उभारण्यासाठी महाराष्ट्राच्या विषयी टाकतात. यासाठी केला होता अट्टाहास हिंदवी स्वराज्याचा. काय करायचे महाराज? इथले सगळे धंदे गुजराती मारवाडी यांच्या हातात, हॉटेल उडपी यांच्या हातात, सर्वसामान्य व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात असं महाराष्ट्रातील माणूस बोंबलतो, हे चुकीचं आहे. सर्व धंदे व्यवसाय करायला कोणी रोखलं होतं तुम्हाला? महाराष्ट्र आपला आहे, मग काय थांबला व्यवसाय करायला? परप्रांतीय आज मोठ्या उद्योगावर आहेत, ते त्यांच्या शिक्षणामुळे. तुम्ही का थांबलात? कोणी रोखलं होतं तुम्हाला? IAS IPS होण्यापासून मराठी माणूस स्वतःच्या वृत्तीने मागे राहिला आहे. ठेविले अनंत तसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्य काळच कापून टाकला आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. उठा, जागे व्हा आणि पुन्हा एकदा नसात खेळवा मर्द मराठ्यांचे रक्त. राजपूत, ठाकूर याप्रमाणे मराठा हा शब्द अदबीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. क्षमा असावी महाराज, चुकी झाली महाराज अशी केविलवाणी अजून किती दिवस चालणार? वेड हात वीर दौडले साथ, हे गीत आम्ही पुन्हा ऐकले. या गीतात आजच्या काळात बदल करायला हवा. वेड हात वीर दौडले साथ नाही, एक साथ. माझा लाखो करोडोंचा मुलूक एक साथ राहायला पाहिजे आणि गर्वाने म्हणायला पाहिजे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र हा माझा. जय हिंद, जय भवानी, जय शिवराय.